जैन विद्यार्थी मित्रांनो, पहा आजचा हा प्रश्न पहा. सुभानराव 25 रुपये लिटर भावाने दूध खरेदी करतात. त्यात 1/4 भाग पाणी मिसळतात आणि ते दूध 30 रुपये लिटर या भावाने विकतात. तर त्यांना किती टक्के नफा होईल? आता बघा, उदाहरणार्थ सुभानरावने 25 रुपये लिटर दूध घेतलं. म्हणजे आपण समजा पकडलं 4 लिटर त्याने दूध खरेदी केलं आणि 4 लिटरचे 25 रुपयाच्या भावाने किती रुपये झाले? 100 रुपये झाले. ठीक आहे. त्यात 1/4 भाग पाणी मिसळलं म्हणते. ठीक आहे. म्हणजे 4 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर त्याने पाणी मिसळलं. म्हणजे 4 लिटर दुधामध्ये त्याने 1 लिटर पाणी मिसळलं. हे दूध झालं आणि हे पाणी झालं. ठीक आहे. म्हणजे टोटल झालं आता दूध पाणी मिश्रण हे भेसळवालं 5 लिटर. याची किंमत किती झाली? 30 रुपये भावाने. बघा त्याने मग काय म्हणते, विकताना काय केलं आहे त्यानं, पुढे बघा काय म्हटलं यांनी, मिसळतात आणि ते दूध 30 रुपये लिटर या भावाने विकतात. म्हणजे विकायच्या वेळेस त्यानं 5 लिटर दूध काय केलं त्यानं, त्याची बी किंमत वाढवून टाकली. तर म्हणजे त्याची किती किंमत झाली? 30 रुपये झाली. म्हणजे एका लिटरची 30 झाले. हे एका लिटरची किंमत आहे. ठीक आहे. आता 5 लिटरची किंमत किती झाली? 6 पंचे 30 झालं असतं. ठीक आहे. 3 5 15 म्हणजे 150 रुपये भाव झाला. म्हणजे 5 लिटरची किंमत झाली 150 रुपये आणि 4 लिटरची त्याने 100 रुपये 100 रुपयामध्ये त्यांनी खरेदी केली. 150 रुपयाला त्यांना विकलं दूध. म्हणजे भेसळयुक्त दूध त्यानं किती रुपयात विकलं? 150 रुपयामध्ये. आता आपण घेतलेले त्यानं खर्च किती केला? 4 लिटर दुधावर त्यानं 100 रुपये. दूध प्लस पाणी त्यानं किती रुपयात विकलं? त्यानं 150 रुपयात. म्हणजे 150मधून 100 वजा केले तर बघा इथे 50 राहील, इथे 100 राहील आणि गुणिले 100 राहील. कारण की टक्केवारी विचारली म्हणून टक्के काढत आपण. 100ला 100 गेले म्हणजे इथं काय राहील? 50. म्हणजे त्यानं निव्वळ 50% इतका नफा कमवलेला आहे. म्हणजे बघा, त्याने पाण्याची किंमत पाणी टाकूनसुद्धा त्याने दुधाचा भाव काय केलेला आहे? 5 रुपयाने वाढवला. म्हणून तो 50% इतक्या नफ्यामध्ये त्याने बिझनेस केलेला आहे. तर 50% एवढं याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.